नमस्कार मित्रांनो, मी सचिन नागरे तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, संध्याकाळचे वाजले आहेत 7। बाहेर काळोख पडला आहे आणि मी आहे आमच्या किचनमध्ये आहे आणि आजचा मेनू म्हणजे आजचा रेसिपीचा व्हिडिओ असणार आहे। इकडे जे आपल्याला आयटम लागणार आहेत ते सर्व ठेवलेले आहेत। इकडे आहेत फणसाचे गरे आहेत, कापून ठेवलेले आहेत फणसाचे गरे। इकडे कांदा आहे, इकडे खोबरं, जिरा आहे, गरम मसाला, हळद, तिखट आहे, जिरा आहे, इकडे जिरा, मोहरी आहे, ह्याच्यात काय हिंग आहे, कढीपत्ता आहे, अजून लसूण आणि तेल लागणार आहे। तिकडे सर्व आयटम ठेवलेले आहेत। आता आई बनवायला सुरुवात करते। मस्त फणसाची भाजी, ताजी फणसाची भाजी बनवते आई। तेल टाकलं नाही ने 4 चमच तेल टाकणार। 4 चमचे तेल, 4 चमचे पळी तेल, मोहरी टाकायची, मोहरी ना, मोहरी झाल्यानंतर लसूण टाकलेलं आहे, जिरे टाकायचे, लसूण टाकल्यानंतर जिरा, जिऱ्यानंतर थोडंसं हिंग टाकते आई। हिंग टाकल्यानंतर कढीपत्त्याची आलेली आहे बारीक। आवाज आला फोडणीचा। थोड्या वेळाने कांदा टाकायचा आहे आपल्याला। कांदा टाकून झालेला आहे। भाजून कांदा घ्यायचा एकदम। कांदा भाजल्यानंतर मसाला टाकायचा, हळद टाकायची। मस्त कांदा भाजून झाला आहे आणि आता आईने हळद टाकलं आहे, 1 चमच हळद, त्यानंतर लाल तिखट 2 चमच तिखट टाकलं आहे, 2 आणि अजून 3 चमच तिखट, 1 चमच गरम मसाला। एकदम झणझणीत भाजी होणार आहे। कलर आला, लाल कलर आला। त्याच्यानंतर आपला मेन मटेरियल पडलेलं आहे फणसाचे गरे। मस्त परतून घेते आहे।
त्यानंतर खोबरं, ओला खोबरा. ओला खोबरा आहे, ओला खोबरा. मीठ टाकायचं. आता चवीसाठी मीठ लास्टला. तर मित्रांनो फायनली भाजी रेडी झालेली आहे. एक नंबर दिसते. हे बघा मस्त शिजले. आता जवळजवळ 20-25 मिनटे होती शिजत. मस्त आता शिजलेली आहे. बाथरूमला होता ना. आई प्लेट भरते. मस्त आता भाजीची पार्टी करूया आपण. फणसाची भाजी गरम आहे. टेस्ट करूया. वाह एक नंबर आले. सुंदर. सुगंध पण जबरदस्त येतोय.